आज आपण या व्हिडिओमध्ये पौष्टिक नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला खूपच छान होते। त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा संपूर्ण फॅमिलीसाठी नाश्ता म्हणून ही रेसिपी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बनवून आपण खाऊ शकतो। बनवायला अतिशय सोपी आहे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल एकदम सॉफ्ट, भरपूर जाळीदार अशी रेसिपी बनून तयार होते। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठापासून ही मस्त जाळीदार रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्याकरता एका बाउलमध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ न चाळताच वापरायचं आहे, कारण त्यामध्ये कोंडा असतो, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं। तसेच 2 ते 3 चमचे आपण बारीक रवा टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। हे तीनही जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। गव्हाचं पीठ वापरतोय त्यामुळे ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे। कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून झाले की थोडं पाणी टाकून या पद्धतीने त्याची आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। एकदम घट्ट किंवा पातळ ठेवायची नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटांकरता असंच झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो घेतलेले आहेत, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पॅनमध्ये चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे। खमंग फोडणी तयार झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या भाज्या इथे तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर भाज्यांचं प्रमाण देखील आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। कांदा, टोमॅटो, गाजर व हिरव्या मिरचीचे काप टाकून हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। एकदम जास्त सॉफ्ट ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत, थोड्याशा कचवटच ठेवायच्या आहेत। आपली लहान मुलं ज्या भाज्या खात नाही तुम्ही त्या भाज्या ॲड करू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण अर्धा मिनिट ह्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत। गॅस आपण बंद करूया व मिश्रण हलकंसं थंड करून घेऊ। मिश्रण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण जे अगोदर पीठ भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। रवा देखील त्यामध्ये आपण वापरलेला आहे। रव्याने थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। मिश्रण अगोदर थोडंसं पातळ होतं, आता थोडंसं थिक झालेलं आहे। यामध्ये ह्या भाज्यांचं मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। त्याचबरोबर डोसे बनवण्यासाठी आपण अजिबात इनो, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर केलेला नाही। आपण जे भाज्यांचं स्टफिंग किंवा मिश्रण आहे ते पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। या डोश्यांमध्ये कोथिंबीर टाकून घेतल्यामुळे हे डोसे चवीला खूपच छान होतात। कोथिंबीर व भाज्यांचं मिश्रण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, पुन्हा आपण अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेऊ, कारण हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला थोडा पाण्याचा वापर करायचा आहे। एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे मिश्रण एकदम जास्त पातळ होऊ शकतं। ह्या पद्धतीने एकदम जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तव्यावरती डोसे आपण तयार करून घेणार आहोत। त्याकरता तव्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे। तवा चांगला गरम झालेला आहे। थोडं मिश्रण या पद्धतीने टाकून याचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत। डोसे आपल्याला किती जाड किंवा पातळ हवे आहे त्यानुसार मिश्रण तव्यावरती टाकून पसरवून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये पाणी परफेक्ट टाकून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट जाळी पडलेली आहे। अर्धा मिनिट झाला, मिश्रण थोडंसं कोरडं व्हायला लागलं की या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे व खालच्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे। अगदी मिनिटभरामध्ये डोसा बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीनेच आपण आणखी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकाल संपूर्ण डोसे चांगले एकसारखे जाळीदार झालेले आहेत। खूप कमी वेळामध्ये ही नाश्ता रेसिपी म्हणून आपण बनवू शकतो। त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो। आपली लहान मुलं बऱ्याच भाज्या खात नाहीत किंवा त्यांना ते आवडत नाही, तर ह्या पद्धतीने ह्या भाज्या आपण ह्या डोस्यांमध्ये ॲड करून ह्या मुलांना डोसे बनवून देऊ शकतो। हे डोसे दही किंवा टोमॅटो केचप बरोबर लहान मुलांना देऊ शकता। खूप मस्त अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने डोसे एकदा नक्की बनवून पहा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।